अगं मानसी पाहुणे बघायला येणार आहेत तुला आता. अगं आई तुला मी किती वेळा सांगितलंय ग, मला लग्न नाही करायचंय, मला शिकायचंय. अगं तीच बोललेत शिक्षण करू. अगं कवर आता. अगं सगळं पहिले असेच बोलतात शिक्षण करू, नंतर कोण नाही करत शिक्षण बिक्षण. अगं हे बघ त्यांना मी सगळं सांगितलंय. माझ्या मुलीला पुढे शिकायची इच्छा आहे. ते म्हणले आम्हाला तयार आहे. पोरग नोकरीला आहे, चांगलं आहे, चांगल्या घरातलं आहे. काय नाही, सगळ्यांचे 9 दिवस 9 महिने असतात, बाकी काही नसतं. अगं तू एवढं का पुढचं बोलत आहे? तुला सांगितलेलं कळत आहे ना. एकदा पाहून पाहून तर दी, नंतर बघू. अगं पण तुला माहित आहे ना ग, लग्नाचा निर्णय हा काय छोटा निर्णय नाही, मोठा निर्णय. मला भीती वाटते ग. कशाची? अहो बाबा, तुम्ही सांगा बरं मला, की जर मला ना व्यवस्थित मुलगा नाही भेटला, पुढे जाऊन त्यांनी मला छळबिळ केला, मला शिकून नाही आम्ही आई दिलं बाप तर आहेत का? कोण दुश्मन आहेत तुझे? ते सांगितलं नाही समजून, पाहिलं ना, चौकशी केली तिला सांगितलंय. अहो तुम्ही मस्त चौकशी केली. येड्यावानी करू नको. पाहुणे आता 2-5 मिनिटात ती हा काय नाही, साडी फिडी घालू नको. हाय या ड्रेसवर एकदा बस बोल मस्त. मग तू निर्णय घे. काय थोडंच लगेच लग्न करायचं का उद्या? मग तेच तर मी म्हणते. मस्त राणीसारखी राहशील, आईच करशील. पाहुणे आले. हो आले काय नो पाहुणे. हा पण या या, तुमचीच वाट पाहत होतो ना. काय मग झालं प्रवास? पाऊस काय म्हणतो तुमच्याकडे? पाऊस काय थोडा आहे, पडतोय थोडा, थोपडाचा आपल्यावानी होतोय ना, जातोय पुढं. काय चौकडच नाही पाऊस. ये ना पाऊस. ये बाय. काय करतो मुलं? मुलगा शेती करतो. आपण ते तर म्हणले नोकरीला आहे, शेती पण आहे. शिक्षण झालं म्हणे नोकरीच्या लवकर लागूनच बंद नाही. नोकरीचं आता तुम्हाला सांगू का, आता काही लोक खोटं बोलतात. नोकरीला मात येतं, तुम्ही मुलगी दिली की मग ती परत घोटाळा. नाही नाही, ती कंपनीत असतो नोकरीला म्हणून, आणि मुलगी दिली, लग्न बिग्न झाले की ती काय करतात, महिन्या 2-4 महिन्याला आलं गावाकडे. म्हणजे आम्ही खोटं बोलत नाही, हाय ती सत्य. मुलगा शेतीच करतो. नाही घ्या तुम्ही या. काय असतं घरदार आहे आणि मी तो बाग आहे ते पक्क त्यांचं मस्त पक्क बघाय त्याला काय शेततळे आहे, त्यामुळे काय अडचण नाही. शेततळे पाणी मुलाच्या पोटापुरतं भरपूर आहे. मुलगीला लोकांच्या बांधाला आयुष्यभर जायची गरज नाही, फसवायचं नाही. म्हणजे कंपनीत कामाला जायचं, 4-2 महिने राहायचं, मुलगीला तांब्याच्या तिकडे मुलगीला पुन्हा राहणार बस थोडं नाही नाही तिकडं आणायचं. फसवून म्हणलं की पुन्हा काय होतंय, समजा मुलींची अडचणी आपण समजून बी घेतल्या पाहिजेत. आणि शेतीमध्ये कायमचं झालं तिकडून अशी मुलगी आहे आता तुम्हाला एकदा पसंत झाली, पण बाकीचं काय आता त्या लेकराला वाटतं शिकावं, अमुक करावं तमुक करावं, काहीतरी करावं. म्हणजे माणसं चांगली येतं, तुझी इच्छा असली तर ते बी शिकवते, काय ते तेवढं विशेष. हा शिकू की. मग आता एक काम करा, आम्ही बोलतो तो पण थोडस नाश्ता जेवण हो नाश्त्याचं नाही बघा. आम्ही जेवण करून आलोय, काय ते लांब आहे काय, जेवण करून आलोय. मग नाही तर मुलाचे चहा तरी आहे. हो चहा कर. जा बाळ तू पण. आता मुलीला फोटो वगैरे दाखवला काय बोलायला म्हणजे आहे तसं तर मग ते काय झालं तुम्ही आपल्या तारीख वगैरे धरून ठीक आहे ठीक ठीक आहे ना. आहे. मस्त मुलीला बी काय वाटतंय आपल्याला सिटीत जावा, सिटीत काम नकोय. पण सिटीतलं 4-2 महिन्यांनी फसवते ती, पुन्हा रानात आणते ती. रानात आणून बी त्यांना काय होतं, आपण खोटं सांगितलं की मग इकडे गारा करावा लागतोय, चिकूल तोडावा लागतोय. त्याच्यामुळे आम्ही हाय ती खरं सांगतोय. 1000ची पोरगी असतं नोकरीला 2 महिन्यात पोरग घरी. हा मग ती तिथं आली तर मुली काय सांगायचं. आता आमच्या तिथं बऱ्याच पोरांचं झालंय, लग्न वस्तू कंपनीत लावले की आणलेत घरी, आज गारा करीत चिकूल तोडूच्यात, कारखान्यावर लावले, म्हणजे त्याचा उपयोग नाही. हाय ते सत्य. विचारू नका. हा मुलगी पसंत आहे, पण आमचं कसं आहे, आम्ही जे आहे ते खरंच बोलणार. हा, खरं मग तुम्हाला द्यायची असेल तर त्या मुलीच्या तुम्ही, आम्ही जेवढं सांगितलं त्यातलं आमच्याकडे असं 1 रुपया सुद्धा कमी निघणार नाही. म्हणजे 1 गुंठा सुद्धा जागा कमी निघणार नाही. झालं घरच्या हा हा उचल बाबा उचल. हॅलो ऐक ना, अरे कुठे आहेस तू? अरे मला तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचंय. अरे तुझे सगळे काम साईटला ठेव, पहिले इथं ये. अरे इथेच मी उंबराच्या झाडाच्या खाली आहे. हा ये लवकर. कधी येतोय?
हे काय रे एवढं अर्जंट फोन करून बोलून घेतलं? बरं झालं तो आलास. काय झालं? ऐक ना, माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय अरे एका मुलासोबत. काय? हा. आणि मी असताना कसं काय ठरवत्या? अरे त्यांना थोडी माहिती आहे माझं तुझ्या प्रेम आहे म्हणून. जमत नसतं तसलं. त्यांना सांग मी कोण आहे ती. मी सगळं सांगणार आहे, पण ऐक ना, मला तुझी साथ पाहिजे अरे. आपण नाही ना घरी जाऊन सगळं सांगून टाकू. साथ काय, तुझ्यासाठी मी काय पण करू शकतो, हे तुला माहितीये चांगलंच. काय माहिती मला. ऐकणार आहे, काय? मी खरं तुझ्याशिवाय नाही जगू अरे मी शकत. तरी कसं राहीन तुझ्याशिवाय? येड लागलं काय तुला? मी तुझ्या घरी येऊन त्यांना दाखवीन कस काय इंगाई माझा ती. मग आपलं नाद तर. करायचं नाही. बरोबर आहे तुझं. हा. आपण काही करू नये, लवकरात लवकर तुझ्या घरी सांगू, म्हणजे तुझ्या घरचे लगेच माझ्या घरची मागणी माझ्या घरी घालायला. का? अरे मी तुझ्या घरची माझ्या घरी मागणी घालायला येतील ना. घरच्या बिरचे आपण मुजीत नसतो, तसला विषय नसतो आपल्याकडे डायरेक्ट निघून जायचा असतो विषय. तू येणार का माझ्यावर निघून? काय बोलतोय तू? पळून जायचं? मग आपल्याकडे मित्र परिवार तसला आपला डेंजर आहे. अरे पण आहे ना, घरच्यांची इज्जत जाईल नाही, त्यांना नाकही राहणार नाही गावामध्ये. ती लग्न बिग्न झाल्या बघायचं असतं का? आताच कुठे नाक राहणार नाही, हे राहणार नाही. ते तुझं प्रेम आहे का नाही माझ्यावर? प्रेम आहे, विश्वास आहे ना तुझा अरे माझ्यावर? विश्वास पण आहे मग? तुझ्यावर. तुझा विश्वास आहे माझ्यावर, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुझ्या घरी पाहुणे आलते बरोबर का नाही? हो. आता तुझं कसंच लग्न ते थांबवणार नाही. आणि मी किती जरी सांगितलं त्यांना ओरडून माझं प्रेम आहे माझं प्रेम आहे, तरी ती कशीच ऐकायची नाही. बरोबर का? आपल्याला पर्याय फक्त एकच राहणार आहे. आता आपल्याला पळून जावं लागेल. हा, पळून? अरे त्याच्यातून दुसरा मार्ग नाही करे. दुसरा हेड लागलं का तुला? दुसरा काय मार्ग येतो? तुझ्या घरची काय लगेच लग्न लावून देणार का काय आपलं? मग एक काम कर, लोक आता पुढचं नियोजन तुला सांगतो. तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना? धोका तर नाही देणार. नाही हा तुला मी सांगतो, ऐक आता काय करायचं बरं का? आता मी काय करतो, जातो आणि पुढचं नियोजन करतो. हा, पण मी तुला जिथं सांगेन ना तिथं तो यायचं. मी फोन केला उचल बरं का? मी काय सांगतोय? पण अरे मला लय भीती वाटते राव या सगळ्या गोष्टींची. मी आहे ना. अरे सगळं पुढचं नियोजन राहत असतं. लांब गेलं नाही एकदा कोण नसतं कुणाचं. आणि हे बघ तुला मी सांगतो, येतानी आपल्याला पैसे पाणी लागणार. माझ्याकडे काही लय पैसे नाहीत. हा, 1000 रुपये असते, पण तू येतानी आपल्याला चांगलं महिन्याभर लागत नाही एवढे पैसे घेऊन ये. काय घरातून आणायचं उचलून, भावाकडून आणायचं, कुणाकडून आणायचं, बापाचं आणायचं. पण मला हे चुकीचं वाटतंय. काय चुकीचं वाटतंय? मग मला सर मला सांगू नाही नाही नको. नाही मग नाही काय चुकीचं वाटतंय याच्यात? नाही, मी करेल तुझ्यासाठी सगळं काही. मग लग्न झाल्यावर सगळ्या गोष्टी करायच्या का? नाही बरोबर आहे तुझं. मी आता इथं टाइम नको घालू, लवकर जा. आणि मी निघत होता. हा, पण लवकर फोन उचल. काय? हा, आता विचार काय आण नको डोक्यात दुसरा काहीच. घरची बिरची तिकडे बघू काय असेल ती. हा, हा, येते. जा लवकर. हा, मी जातो. हा, काकू एवढं काही निवांत बसले हो तुम्ही? अगं काय झालं? ती माणसं गेली तिकडे पळून. पळून? तू काय हा. येडी झाली का काय? अगं त्या सोबत पळून गेली ती. काय? मग अगं काही पण नको काढू. अगं माझ्या पोरीचं लग्न 2 दिवसावर आलंय. अहो खरंच ती पळून गेलीये. कोण पळालं? काय झालं? माणसं पळून गेली त्या अमोल सोबत. माणसं पळून गेली? हा, काय म्हणतेस? मी आता मला तर काही बघितलं. सुधरा नाही. काय सूत्र? तुझं तोंड हल्लं पाहिजे. काय करते घरी तू? अहो नाही हो, असं काही करणार नाही पोरगी आपलं. असं काय करणार खरंच नाही? गेली ती पळून. शेण घातलं तरी काय करणार नाही नाही. हो. अजून काय करायचं? नाही नाही पोरगी आपलं असं काही करणार किती वेळ नाही. झाला? कुठे गेली? ते इकडे जाताना बघितलेत मी. अरे या साऱ्या दुनियाचं नालायक टुकार पोरग. आता काय अर्चो तुला एक एक पोरगी आई एका कोण आहे? अहो माझी काम पोरगी नाही हो असं करू शकत. अरे गेली पळून तरी नाही करू शकत नाही. ती खोटं बोलून का? कुठं गेली? कुठं पाहिली? गेली? ते इकडल्या साईडला गेली बघा, त्या उमरेच्या साईडनी. आता तुम्हाला माणसं आले. अहो 2 पस्तावा दिवस नाही जायचंय. काय सांगायचं ना? लग्न जवळ आले, टेन्शन पोरीने आलंय काय आता. करून बसली. आली ना आता काय सांगायचं? काय उत्तर द्यायचं? आता मी काय करू? मला तर लय टेन्शन आलंय आता. राम राम. राम. आता आपण पुढे फोन करून सोनं नाणं बसत्याची ह्याची सगळी तयारी केली. मंगल कार्यावाला डीजे वाला ह्याची सगळी तयारी झाली बघा. आता आपल्याला बस्ताच बांधायला जायचे बघा. तुम्ही एवढे घाबरे गोबरे का झालाय? नेमकं झालंय काय? आता आपण बघा नवीन पाहुणं झालोय, आपलं नातं झालंय, त्याच्यामुळं एवढं तुम्ही घाबरे गोबरे का झालाय? काय झालं असेल तर सांगा. तुम्हाला काय पैसे पाण्याची अडचण आहे का? पैसे पाण्याची काय अडचण असेल तर आपण ती सोयीला मार्गीला लावू. हा, काय अडचण असेल ती सांग. हा, काय तुम्ही घाबरे गोबरे का झालाय? माफ करा मला. झालंय काय? पोरगी पळून गेली आमची. एका काय? मुलाबरोबर. तुमची पोरगी पळून गेली? अहो तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. आज लग्न तोंडावर आलंय, मंगल कार्य हे सगळं बुकिंग झालंय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत.
ही लग्नाच्या आधी झालं म्हणून बरं झालं. लग्न झालं असतं तर आमच्या पोराचं आम्ही केलं असतं काय? लाभ करा. आता तरी झालं तरी काय, आता गावात आमची काही इज्जत राहायची या. सगळं आम्ही जिथं नाही तिथं मदत करायला मुक आहे, सगळं मुक आहे. लाजा वाटू द्या, बोलतील लाजा वाटू द्या. लग्न झालं असतं तर काय झालं असतं? कोणचे आई बाप सांगत का लेकराला असं चुकीचं अहो पण तोंडावर आलंय ना, सगळं झालंय. बसण्याची तयारी झाली, सगळं झालंय. तुम्हाला काय अडचण असेल तर ते बी दूर करा तयारी. पण आता तुमची मुलगी पळून जाते म्हणजे तुम्ही ध्यान ठेवलं नाही ना मुलीवर. आता आमची गावात अजिबात इज्जत राहील ना तुमच्यामुळं. नशीब तुमची गेली, तुमच्यामुळे आमची बी गेली. बघा आता पोरगी कुठे गेली, शोधा. तुमचा आमचा रामजाम पुरा इथून पुढे काय फोन बिन काय करू नका. तुमचं आमचं जुळणार नाही. चला आपलं बघ तुझ्यामुळे झालंय सगळं. किती बोलून गेले तर त्याला लाज नाही वाटत का? अहो काय चुकलं माझं? काय चुकलं? मला राहायचं नाही, मी आत्महत्या करणार आहे. बघ तू आणि तुझं बघ आता ती घर तू. आता काय करू मी आता? काकू, या तुम्ही नका पोरीने टेन्शन कसं घेऊ, आपण आपण करून तिला ठेवलं शोधू. बाई. काकू काका गेले, चला लवकर ते जीवाचं बरं वाईट करतील. महिना 15 दिवस चांगलं पाखरू हाताला लागले. आता चांगली आयुष करायची, पैसे पाणी मस्त पैकी. पैसे संपलं की लात नाही तर आईच रेल्वे ट्रॅकवर द्यायची टाकून. केव्हा यायचे पैसे पाणी आणून मस्त मजेशीर. आले आले आले. अरे किती उशीर लावला तू? अरे घरातून कोणी काय बघतंय ते बघावं लागतं ना. पुन्हा पाहिलं तुला इकडे येतानी? नाही कोण नाही पाहिलं. पण ऐक ना अमोल, अरे मी फक्त कपडेच आणले. अरे सोनं नाणं दिसलंच नाही मला. कपडे कपडे लागतं जाणार आहे का आपल्या बरं? सोनं कुठे? अरे ते बँकेत ठेवले पप्पांनी म्हणून पैसे? म्हटलं. नाही आणलं मी काही. मोकळीच आली बाई. हा आणि तसंही तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर प्रेम. ए प्रेम प्रेम काय नाही लागली सांगायला. आणि इतक्या महिना दिवस काय महिनाभर काय करणार का आपण? काय खाणार पिणार काय? बाहेर जायचं म्हणलं तू लागली सांगायला. म्हणजे अमोल तू माझ्यावर माझ्या पैशांवर प्रेम करत होता का? चल पैशावरच प्रेम करत होतो. अरे तुझ्यासारखा नालायक मुलगा ना मी आतापर्यंत कधी कुठे पाहिलं पण नाही. नीट बोल, नालायक बिलायक बोल नको. काय अरे तुझ्या माहितीसाठी सांगतो, तू मला चांगलं ओळखतीस. मी काय करू शकतो तुझ्यासारखे आहेत ना अशा 56 मी वाट लावल्यात आजपर्यंत. किती? अच्छा 56 वाटा लावल्यात का? त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून तुम्हाला चॉईस केलं. नीट बोल. नीट तुझ्या काय? माहितीसाठी सांगतो, अरे तू 1 रुपया पण आणलेला नाही ना? नाही आणलं. हा नाही आणला ना, तर तुझं आता मी काय करीन ना, मी जे आजपर्यंत तुला मागत होतो ना ते कधीच नाही दिलं. अरे ना मर्दस तू ना मर्द. मला नामर्द म्हणतीस? तुला दाखवतो हा नामर्द काय करू शकतो. चल 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 चल. नामर्द जागा थांबणार. अरे तीच पोरगी आहे. ती तुला बघितलेली पोरगी होती ती. तसं नाही दादा, पण ती बिन कामाचं काय चुकीचं घडलं तर सोपं नाही. गाडी बंद कर, चल बघू आपण काय आहे. तुला सांगतो मी काय करू शकतो. काय कळलं का? काय करतो काय करतो एखाद्याची शेर काढ नाही बरोबर ना. माझी बायको आहे ती. कोण म्हणतो कसली बायको? बायको? माझी बायको आहे ती. नवरा आहे का तू? काय नाही. बायको आहे माझी ती. कोण म्हणतो तुम्ही बायको? कोण म्हणते का? हा? एक मिनिट, ती म्हणते का बायको? ती म्हणते का नवरा म्हणून? ती म्हणते का? सांगा ती. विचार त्याला आहे का? नाही नाही काय माझा चालू नवरा नाही तिथं? तो. काय चालू होतं? असं पलटी मारायची नाही, तुला सांगतोय मी आताच. हा काय माझा नवरा बिवरा नाहीये. हा माझी इज्जत लुटत होता. मुलीची छेड काढली ना तुला ठेवणार नाही, मारून टाकेन. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. कुणी काय असं नाही, कुणी काय एखाद्या लेकराची इज्जत काढणे काय बरोबर आहे का ती? मारून टाकेन, ठेवणार नाही तुला. चल आले वाटाय चालतो. चल निघ, नाही तर पोलिसाला फोन करीन. हा छेड काढतो काय? काय पटलं पाहिजे तुला का? असल्या पोरांवर पळून जायला तर लाज वाटली पाहिजे. तर पळून गेले नाका गावात झालंय. प्रेमाची पट्टी होती ना डोळ्यांवरती, आता निघली. आता समजलं मी काय चूक करायला निघाले होते. पण चूक करायच्या अगोदरच तुम्ही लोकांनी मला सावरलं. अगं बाई, तुझ्या बापाची परिस्थिती काय झाली तुला काय माहित आहे? काका काय झालं? तुझ्या बाप आत्महत्या करायला निघालाय. जा तू इथून, थांबू नको. काय? आत्महत्या करायला निघालाय दावा घेऊन. आपण जाऊ, आपण जाऊ सोबत. आम्ही तुला सोडतो. चल. हो, बाबा हो, बाबा अरे अरे उतर लवकर. बाबा अहो, बाबा काय काय झालं? कर बघू नका मी. इकडं थांबा थांबा थांबा. या इकडे या.
पुरकी आलोय ना घेऊन तुमची आम्ही. तुमची आम्हाला सापडली बघा. माझी तुला लाज वाटते का गं? हा? पोरीने काय करू हिचं आता मी तुझ्यामुळे बघ बापा जीव द्यायला चालला होता. अजून काही ना गावात काही एवढी चर्चा झाली नाही. पुरगी लगेच दिसले माणसं काय असतं 2 दिवस चर्चा करतात. पुरगी जाय आपल्या घरी दिसलं कोणी म्हणणार नाही पळून गेली म्हणून. कमी केलं या लेकराला लहानाचं मोठं केलं शिकवलं याच्यासाठी. अहो आता बघा ना यांनी आणलं यांचं ऐकून तर घ्या तुम्ही. काय करायचं आता सांग जगून तरी काय उपयोग हो? फार इज्जत घातली पुरी. ऐका पाहुणं, ह्या वयामध्ये चुका होतच असतात. पंचमी लेकराच्या चुकवत असतात. पण ती न कलंक आहे. ती न कलंक आहे म्हणजे तिला ओढून चाललेल्या असताना आम्ही ती स्वतः पाहिली. आमच्यामुळे तिची इज्जत वाचली. म्हणजे आबरू लुटायचा प्रयत्न आबरू केला लुटायचा माणसाने. प्रयत्न चालला होता. त्या नराधामाला आपण उद्याच्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊ. तू बरीच ना बघा बाबा, मला माहितीये माझं चुकलं. खरंच मला माफ करा. इथून पुढे माझ्याकडून अशी काही चुकी होणार नाही. आणि तुम्ही म्हणता ज्या मुलाशी मी डोळे झाकून लग्न करायला तयार आहे बाबा. आता काही वेळ गेलेली नाही. त्यांची तयारी पाहिजेत ना. अशा लेकरा संग कसं लग्न करतील ती? हिचंच मुंडकं दाबून मारून टाका. यांनी सारी इज्जत घातली. ऐका, लेकराची काही इज्जत गेलेली नाही. त्याच्यामुळं आम्ही ना आमच्या भावाला आहे ना मुलगी करायला तयार आहेत बघा. खरंच तयार आहेत. तारीख उद्याच्याला जी आहे तारीख जशी तयारी तशीच पुढे चालू ठेवा. ठेवा. जी काय हे घडलंच नव्हतं असं जरा. आणि तुम्ही पण जीवाचं काय बरं वाईट करायचा प्रयत्न करू नका. सगळं होऊन सुद्धा तुला स्वीकारते माफ करते अजून तर देवासारखी रे माणसं भेटली. खरंच लय उपकार झाले तुमच्या आमच्यावर. असू द्या, लागा तयारीला. उद्याच्या तारखेला पाहुणे भेटणं म्हणजे आपलं नशीबच म्हणावं लागेल. चालतंय. उद्याची तारीख जी आहे ती तारीख तीच राहीन. मंगल कार्यालय सगळं तेच राहीन. आपण तयारी उरकून घेऊ. तुम्ही तयारीला लागा. काय करू नका. चालतंय. चल मानसी तयारी करायची आपल्याला. बॅग घेऊन जावा.